हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे गरमागरम समोसे। चहा सोबत खायला परफेक्ट आणि गरमागरम, बाहेरून छान असे खुसखुशीत आणि आतून मसालेदार बटाट्याचे सारण भरलेलं असलेलं। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याला मी आता चाळणी करून घेत आहे। 1 वाटी मैद्यासाठी मी आता त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, त्याला पण छान व्यवस्थित चाळणी करून घेत आहे। दोन्ही याला मी व्यवस्थित चाळणी करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडा सोडा घालून घेतलेला आहे, चिमूटभर सोडा घातलेला आहे। आणि मी आता थोडंसं 2 टेबलस्पून तेल गरम करून घेत आहे। छान तेलाचं त्याच्यामध्ये सोडणार आहे, कारण की त्याने एकदम छान कुरकुरीत त्याची पाती बनते। हे बघा, मी त्याच्यामध्ये असं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी हळूहळू आता ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असं मी थोडंसं घट्ट दाबून पाहत आहे की तेल सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं का, आणि थोडं थोडं पाणी घालून मी त्याचा आता पूर्ण असा गोळा तयार करून घेणार आहे। एकदम पाणी नाही घालायचं, हळू आपल्या शक्यतो आपल्याला जसं पाणी पाहिजे तसं हळूहळू पाणी घालून त्याचा गोळा व्यवस्थित छान तयार करून घ्यायचा। आणि बघा, अशा प्रकारे मी हा गोळा तयार झालेला आहे माझा। आता मी हा 5 ते 10 मिनिट असं झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे। थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे, लसणाची पेस्ट, एक बारीक चिरलेला कांदा, तो छान असा त्याला सोनेरी कलर येईपर्यंत मी असं छान बारीक होऊ देत आहे। त्याच्यामध्ये कढीपत्ता, थोडीशी लाल मिर्च पावडर, हळद आणि धनिया पावडर, हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। पूर्ण आता छान असं ते झालेलं आहे मिक्स व्यवस्थित। थोडंसं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आणि मी जे बटाटे उकडले होते ते बटाटे त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। बघा, अशा प्रकारे ही बटाट्याची चटणी मी तयार केलेली आहे। खूप सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, कोथिंबीर आणखीन छान टेस्ट येते त्याला। आणि मी पूर्ण बटाटे असे बारीक करून नाही घेतलेले आहेत, थोडेसे असे जाडसर ठेवले आहेत, त्याने अजून छान लागते चटणी। हे बघा, मी आता पुरीची पूर्ण अशी चपाती लाटून घेतलेली आहे। या चपातीचे 4 भाग करून घेतले आहेत। 4 भागातला 1 भाग घेऊन त्याच्यामध्ये मी असं सारण घातलेलं आहे, आणि अशा प्रकारे त्याला दाब देऊन अशा प्रकारे मी हा समोसा तयार केलेला आहे। बघा, बघू शकता, अशाच प्रकारे मी ह्या 4ही बनवून घेणार आहे। तोपर्यंत आपण कढईत तेल ठेवलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये मी ते सोडून दिले आहे। बघा, कसं छान असा सोनेरी कलर येईपर्यंत छान कुरकुरीत होऊ द्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपले हे समोसे तयार आहेत। आता आपले कुरकुरीत आणि गरमागरम समोसे तयार झालेले आहेत। घरी पाहुणे आले असतील, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपट हवे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। समोसे बनवताना सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा। पीठ योग्य घट्टपणे असावे, सारण पूर्णपणे थंड असावे आणि समोसे मध्यम आचेवर तळावेत। या 3 गोष्टीचा योग्य वापर केल्यास समोसा छान कुरकुरीत आणि स्वादिष्ट बनतो। आजची ही रेसिपी, स्वादिष्ट समोसा रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा। अशाच घरगुती रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपी सोबत।